आज बनवते आहे मी चिकन ग्रेव्ही। एकदम झटपट होणारी चिकन ग्रेव्ही आहे। बघा, थोडं चिकन आता मी धुवून घेतलेलं आहे। स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा असं धुवून घ्यायचं हे चिकन। हे बघा, मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता बारीक बारीक छोटे पीस केलेले आहेत, त्याच्याने ते लवकर शिजतात। आता याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाका। आता याच्यात टाका थोडंसं दही, थोडीशी हळद, मसाला 1 चमचा, थोडीशी मिरची आणि हे सगळं आता मिक्स करा। आता मीठ टाका ह्याच्यामध्ये। आणि आता हे पूर्ण सगळं मिक्स करा। बस, आता मी गॅस पेटवलाय आणि त्याच्यावरती आम्ही आता कुकर ठेवते। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया तेल। आता तेल घालून झालेलं आहे। आता मी एक चिरलेला कांदा टाकते त्याच्यामध्ये। आता हे टोमॅटो टाकते मी। कांदा आपला परतून झालेला आहे। आता ह्याच्यात हे एक टोमॅटो कापून टाकलाय। आता आपण याच्यात टाकूया मिरची। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट जसं पाहिजे तसं मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता मी याच्यात टाकते आले लसूण पेस्ट। हा आहे चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला। तर हाच मेन मसाला आहे या भाजीमध्ये चिकनच्या टाकण्याचा। तर आपण आता हे टाकूया भाजीमध्ये। आता हा मसाला मी कांद्यावरती टाकते। ठीक, हे आता व्यवस्थित मिक्स करा। आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी मॅरिनेट करून ठेवलेले ना ते चिकन टाकूया। हे अर्धा किलो चिकन आहे। आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी ओतूया। आता मीठ टाकूया। आपण आधी चिकन मध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता कमी टाकायचं, मीठ थोडंच टाकायचं। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याला आता आपण 10 शिट्ट्या होऊन देऊया। आता कुकरच्या आपल्या 10 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता बघूया मध्ये चिकन कसं आहे। हे चिकन आपलं आता शिजलेलं आहे। बघा, हे बघा, हे चिकन आता शिजलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया बटाटे। माझ्या मुलांना बटाटे आवडतात म्हणून मी टाकते। तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालते। आता टाकूया आपण याच्यावरती कोथिंबीर आणि आता आपण फक्त आता 2 शिट्ट्या घेऊया बटाटे शिजायला। 5 मिनिटात झटपट ही चिकनची भाजी होऊन जाते। तुम्ही ट्राय करा, झाल्यावरती मी परत दाखवते। आता आपल्या कुकरची शिट्टी झालेली आहे। 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आता गॅस बंद करूया। आता आपल्या शिट्ट्या घेऊन झालेला आहे आणि चिकन तयार झालेलं आहे। तर आता आपण उघडून बघूया। हे बघा, काय भारी मस्त दिसते। हे जेवढं चांगलं दिसते तेवढं चवीलाही चांगलं लागते। तर ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करून बघा। हे बघा, आपलं चिकन तयार झालेलं आहे। हे एवढं छान दिसते, जेवढं दिसते छान तेवढं चवीला पण चांगलं लागते। एकदा नक्की तुम्ही ट्राय करा, झटपट आहे, 5 मिनिटात होईल। आपलं जेवण आता तयार आहे। चिकन जेवायला या, कसं मस्त दिसते बघा।